जय श्रीराम. मग बाकी मजेत ना? ऊन कसं एकदम जोरात. बबलू दाला म्हटलं ऊन किती बी राहू दे, तुझा चहा अजिबात टळणार नाही. दुपारी हर्षल आला होता, म्हणे स्टँडवर जायचंय. म्हटलं चाल मग, काय काम आहे? हो, आपल्याला घेऊन पण कशाला गेला होता? बस बघायला. म्हटलं कुठली रे? म्हणे चांदवडची. म्हटलं मग लांबचा प्रवास आहे ना तुझा. ते सगळं जाऊ द्या, मी काय म्हणतो, रस प्यायला ये म्हणलं माय. आपल्या परंपरेप्रमाणे आज सटाणामध्ये गर्दी तर होतीच जास्त, पण आज लग्नांमुळे जास्त गर्दी होती. लग्नांची गर्दी बघत तुमच्या भाऊनी बी मोठा निर्णय घेऊन टाकला. पंडितांनी कुणाला घेऊन निघालो होतो लग्नाला. म्हटलं कुणाला असं काय करतोय? म्हणे इंधन टाकायचंय. म्हटलं चाल चाल. पेट्रोलला खरा शब्द हा इंधनच आहे, हे मला समजून गेला आज. खरा शब्द तोच आहे हो, आधी लोक तेच वापरायचे. खूप जुना अभ्यास आहे तुमच्या भाऊचा. इंधन हा खरा शब्द आहे. मग काय, मस्तपैकी इंधन टाकून घेतलं आणि निघालो होतो आपण लखमापूरकडे. जाताना आपल्याला रस्त्यातच वादळ आडवं गेलं, पण तुमचा भाऊ बी शातीर आहे नाही का, बरोबर निघून आला तिथून. वादळ मधून निघालोच होतो तेवढ्यात भाऊची गाडी दिसली. म्हणे 13-7. म्हटलं 13-7 नाही, मेरा साथ नाही, कोणीच साथ देत नाही. म्हटलं आता हो दे, म्हटलं तुझं लग्न झालंय, तुला काय सांगू आता, सगळंच माहिती तुला. कुणाल म्हणे गाडीची हवा कमी झाली. म्हटलं एवढं वजन नाही रे माझं. लखमापूरला तर पोचून गेलो होतो आपण, पण म्हटलं आता लग्न कुठे आहे? पंडित म्हणे लग्न राहू द्या, आधी थोडं थंड घेऊ. म्हटलं हा सांग काय घ्यायचं तू? पंडितला म्हटलं रस पेतो मी, फक्त या दोघांपासून गाडी लांब चालू दे म्हणजे बरं होईल. कसं आहे, लग्न बाकी आहे माझं अजून. रितेशला म्हटलं मी उन्हातून आलोय, तू मला पाणी दिलं पाहिजे तर तू माझ्याकडनं घेतोय. म्हटलं बरोबर आहे काही. आणि हाच तो विषय होता. एकाच लग्नात 3-3 बँड होते. 2 तर दिसले तुम्हाला, अजून एक दाखवतो पुढे मी. दोघांचं म्हणणं होतं की पुढे कोण जाणार असं. म्हटलं छापा काटा करून घ्या आणि मग ठरवा कोण पुढे जाईल असं. काय तुमच्या भाऊने पद्धतशीर टॉस करून दिला आणि दोघं बँड सुरळीत लावून दिले. म्हटलं वाजवा आता, किती वाजवायचंय. बाकी दोघं बँड जोरात वाजत होते. मलाच समजत नव्हते की कोणता जोरात वाजतोय आणि कोणता हळू वाजतोय. अशा गोष्टी तुम्हाला बरोबर समजता. तुम्ही बँड बघून घ्या आधी आणि मग कमेंट करून सांगा मला की कोणता जोरात वाजतो. अशाच अजून नवीन व्हिडिओसाठी फॉलो करून घ्या मग तेवढं. बागायतदार बँडची क्वालिटी इतकी भयंकर होती, अक्षरशः ते पत्रे हालत होते. म्हटलं पडतं का काय माझ्या डोक्यात. शेतकरी बँड पण काही कमी नव्हता, तो बी भयानकच वाजत होता. तेवढ्यात आपल्याला ड्रोनवाले भाऊ सापडून गेले. म्हटलं लक्ष राहू द्या, आमच्याकडे ऊन खूप आहे म्हटलं आज. बाकी दोघं बँड आणि ब्लॅक स्कॉर्पिओ, भयंकरच काम होतं आज. तुम्ही म्हणचाल 3 बँड म्हणतोय आणि 2च दाखवतोय, तो पण दाखवतो. चालू गाडीमध्ये भाऊनी उडी मारून दिली. म्हटलं एवढ्या अवकाळ्या कशाला करतोय, थांबेल ना गाडी. हा बघा 3रा बँड, हा का त्यांच्या येण्याची वाट बघत होता काही माहिती. रितेशचं म्हणणं होतं आपण जागा पाहून ठेवली, फक्त बसायची तयारी. म्हटलं चला मग. भाऊला इतकं ऊन लागलं होतं, त्याने आधीच 2 ग्लास बुक करून ठेवले होते. म्हटलं एक मला दे चाल. लेकिन 1 सेकंड, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? लग्न लावून आपण निघालो होतो घराकडे. पंडितला म्हटलं तूच गाडी चालव भाऊ, भयंकर ऊन आहे आज. पंडितला इतकं ऊन लागत होतं, भाऊने टोपीच उडून दिली. म्हटलं टोपी उडली चालेल, आम्हाला नको उडू फक्त. कपड्या म्हणे सायंकाळी क्रिकेट खेळायला जाऊ. म्हटलं हा का, चटक लागली वाटतं तुला क्रिकेट खेळायची. IPL ची बोली सुद्धा कमी लागत असेल, याच्यापेक्षा भयंकर बोली चालू होती यांची.